आज केली मस्त चिकन ग्रेव्ही. तर त्याच्यासाठी मी इथं 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, ओलं खोबरं असं हे छान भाजून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे तीळ आणि सगळं एकत्र छान थोडंसं लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे थंड झाल्यानंतर छान अशी एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेलामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकून छान परतून घ्यायचं. आता इथं अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट मी तयार करून ठेवलेली, कारण मला ती दुसऱ्या म्हणजे रश्श्यासाठी पण वापरणार होते. सो मी ती वेगळी तयार करून घेतली. तुम्ही डायरेक्ट हा मसाला वाटताना त्याच्यामध्येच अद्रक, लसूण, कोथिंबीर टाकून हा मसाला वाटू शकता. आता इथं छान मसाला परतून घ्यायचा आहे. थोडंसं तेल सुटत आलं, की याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकायची आणि परत हा 5 ते 10 मिनिट मसाला हा परतून घ्यायचा. त्यानंतर लाल मसाला किंवा कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो टाका. त्याने पण चिकनला टेस्ट छान येते. तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं इथं. तर इथं हा कांदा लसूण मसाला थोडासा म्हणजे कमी तिखट असतो. सो मी 3 चमचे टाकलेला आहे. तिखटाचं प्रमाण टोटली आपल्यावर डिपेंड आहे. तर हा मसाला खूप छान आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर चिकन मी स्वच्छ धुवून हळद, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट टाकून 2 शिट्ट्या फक्त करून घेतलेल्या आहेत. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि शिजलेलं चिकन याच्यामध्ये टाकून एक 5 ते 10 मिनिटं आपण याला एकदम मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. म्हणजेच चिकन जे आपलं आपण वेगळं शिजवून घेतलं होतं ते या मसाल्यामध्ये छान मिक्स होईल. तर एक 5 मिनिटं फक्त याला वाफ द्यायची आणि ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्ये फक्त मी अर्धा ग्लास पाणी टाकून याच्यामध्ये टाकलेलं आहे. कारण आपण म्हणजे पाणी वापरलेलंच नाही आहे. सो तेवढंच पाणी याला बास होतं आणि कारण 5 मिनिटं आपण 5 ते 10 मिनिटं वाफेवर ठेवणार आहे. तर खाली तळाशी ते करपू नये याच्यामुळं फक्त थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफ द्यायची. तर इथं भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका किंवा तुमच्याकडं कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी टाका आणि मस्त गरम-गरम भाकरीबरोबर, चपातीबरोबर सर्व्ह करा. तर अगदी सोप्या पद्धतीने चिकन ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने चिकन ग्रेव्ही बनवायची आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.